नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोर्शीकर तुमचं एऑन याचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय। आपण आता एक एक्झामच्या दृष्टीने म्हणजे येणारे जे एक्झाम्स आहेत राज्यसेवा आणि कंबाईन त्या दृष्टीने न्यूमरिकलची सिरीज एक सुरू करतोय। कारण आधी आयोगाने इथून जर आपण मागच्या काही वर्षांचे जर पेपर जर बघितले 4-5 किंवा 5-6 वर्षांचे पेपर जर बघितले आपल्याला लक्षात येतं की आयोगाने फिजिक्सवरचे न्यूमरिकल विचारायला सुरुवात केलं। त्यानंतर मागच्या पेपरमध्ये म्हणजे 2023चा जर आपण पेपर जर बघितला त्यामध्ये 7 प्रश्न केमिस्ट्रीवर, पण त्या केमिस्ट्रीमध्ये त्या 7 प्रश्नांपैकी 6 तर न्यूमरिकलच होते। त्यामुळे काय तर फिजिक्स त्या सोबत काय तर केमिस्ट्रीचेवर पण न्यूमरिकल आता आयोग विचारत आहे। आणि म्हणूनच काय तर त्या दृष्टीने कारण बरेच विद्यार्थी जे आर्ट कॉमर्सचे असतात किंवा सायन्सचे जरी असेल तरी पण न्यूमरिकल सॉल्व करायचं म्हटलं की तुम्हाला त्याचा कॉन्सेप्ट माहिती असायला पाहिजे, फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे, कन्वर्जन माहिती असायला पाहिजेत आणि त्यानंतर लवकर कसे कॅल्क्युलेशन्स करायचे हे सगळ्या गोष्टी आलेत तर काय तर तुम्हाला योग्य राईट एका प्रॉपर पद्धतीने काय तर तो न्यूमरिकल सॉल्व करता येतो। आणि म्हणून तेच लक्षात ठेवून तेच समोर ठेवून आपण काय तर आता हे एक न्यूमरिकलची सिरीज सुरू केलेली आहे। रोज आपण हे घेणार आहोत, डेली न्यूमरिकलची सिरीज सुरू केलेली आहे। रोज आपण एक टॉपिक जसा आज आपण हा इलेक्ट्रिसिटी या टॉपिकवरचे न्यूमरिकल्स कव्हर करणार आहोत। बरं, त्यासोबतच फाईल तुम्हाला शेअर केली जाईल हे नेहमी लक्षात ठेवा। फाईलमध्ये मी तुम्हाला कदाचित 8-10-15 काहीतरी प्रश्न तर घेणार आहे, पण त्यासोबतच आयोगाचे जे पण प्रश्न विचारले ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आयोगाचे। कारण काही जरी डाऊट असेल तर ते ऑलरेडी मी PYQचे व्हिडिओज कव्हर केले, त्यामध्ये सगळे तर कव्हर केलेलेच आहेत। म्हणजे तुम्हाला जर एखादी काही डाऊट आलाच तर तुम्हाला तिथून तो बघता येईलच। पण मी तुम्हाला काही प्रश्न आता सांगणार आहे आणि त्या बेसिसवर तुम्हाला होमवर्क म्हणून काय तर ते प्रश्न सॉल्व करायचे, ठीक आहे। जे पुढे येणारी एक्झाम्स आहे राज्यसेवा आणि कंबाईन त्या दृष्टीने एक रिव्हिजन बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे MPSC 2024 साठी। रिव्हिजन बॅच आहे जी कम्प्लिटली ऑनलाईन आहे, लाईव्ह आहे आणि कधी सुरू होत आहे तर 10 जून 2024 पासून सुरू होत आहे। याचं यूज ऑब्व्हियस आहे की राज्यसेवा आणि जी कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीची एक्झाम होते आणि सेम कारण सामान्य विज्ञान आहे तर तो मेन्सला पण आहे, तिथं सुद्धा काही त्याचा हेल्पफुल राहणारच आहे। लक्षात ठेवा रिव्हिजन बॅच आहे, काय काय कव्हर केलं जाईल तर याच्यामध्ये ऑलमोस्ट रिव्हिजन बॅच असल्यामुळे ऑलमोस्ट मोर दॅन 20 म्हणजे मिनिमम आपण 20 लेक्चर्स घेऊ, मोर दॅन 20+ लेक्चर्स कव्हर केले जातील। सगळ्या टॉपिकचे जेवढं पण आपण शिकवणार सर्वांचे काय तर PDF नोट्स म्हणजे जे आपण फाईल घेणार आहोत सगळं तुम्हाला शेअर केलं जाणार आहे। हे सगळे फाईल जे पण मी घेतो ह्या सगळे म्हणजे आजची पण फाईल तुम्हाला शेअर केली जाणारच आहे। त्यानुसार त्यासोबतच काय तर PYQ शिवाय प्रश्न म्हणजे आपला एखादा टॉपिक तर प्रिपेअर होत नाही आणि म्हणून काय तर मागील जवळपास आपण कमीत कमी 10 ते 12-15 वर्षाचे काय तर प्रश्न सुद्धा कव्हर करणार आहोत। न्यूमरिकलची प्रॅक्टिस आता पण घेतोय, नंतर पण घेऊ आणि त्यासोबतच त्यानंतर सगळ्यात शेवटी एक 500+ क्वेश्चन बँक तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे। कंप्लीट सायन्सचे प्रश्न असणार आहे, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी सगळं त्यामध्ये असणार आहे। लक्षात घ्या की इथून जर आपण बघितलं तर जुलैमध्ये काय तर राज्यसेवा आहे आणि त्यानंतर मग ऑगस्टमध्ये आपली हे होणार कंबाईनची एक्झाम होईल। म्हणजे ऑलमोस्ट 2-3 महिने आहे तर तोपर्यंत 3 महिन्यापर्यंत त्यामध्ये जी वॉच टाईम आहे तुम्हाला ते अनलिमिटेड वेळा बघता येणार आहे, त्यात काही लिमिट नाही आहे, ठीक आहे। ही लाईव्ह ऑनलाईन लाईव्ह बॅच आहे, ठीक आहे। काही जरी डाऊट असेल तरी पण तुम्हाला एऑन याचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती मिळवता येईल, ठीक आहे। कोणता टॉपिक घेतोय आपण आज तर करंट इलेक्ट्रिसिटी, त्यावरचे न्यूमरिकल्स आहेत 8व्या 9व्या 10व्या वर्गातले सगळे न्यूमरिकल्स आहेत, तिथं बघता येईल तुम्हाला। काही न्यूमरिकल्स घेतोय, काही अजून आहे याच्यामध्ये तुम्हाला तिथून पण ते सॉल्व करता येईल, ठीक आहे। बरं, या सगळ्यांची PDF आणि व्हिडिओची लिंक जर हवी असेल तर MPSC_EON_IS या टेलिग्राम चॅनलला किंवा तसंच एस एक्झाम रेस या सुद्धा टेलिग्राम चॅनलला तुम्हाला जाऊन हे सगळं डाउनलोड करता येईल। नेक्स्ट बघा, पहिला प्रश्न काय आहे की एका विद्युत वाहक तारेतून 0.4 एम्पियर म्हणजे करंट दिलेला आहे आपल्याला, करंट दिलेला आहे 0.4 एम्पियर। इतकी विद्युतधारा सतत 5 मिनिटे म्हणजे टाइम पण दिलेला आहे, टाइम दिला आहे 5 मिनिट प्रवाहित होत असेल तर त्या तारेतून प्रवाहित होणारा विद्युत प्रभार म्हणजेच काय की चार्ज किती आहे ना तो आपल्याला काढायचा आहे। आता जनरली न्यूमरिकल सॉल्व करताना थोडंसं लिहून घ्यायचं काय काय दिलेलं आहे, काय काय गिवन डेटा आहे, काय काय माहिती दिलेली आहे, त्याहून आपल्याला लगेच लक्षात येते कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे म्हणून, ठीक आहे ना। सुरुवातीला थोडे अगदी डायरेक्ट प्रश्न आहेत म्हणजे काय की व्हॅल्यूज पुट करून आन्सर काढता येईल। बघा करंटचा फॉर्म्युला आहे काय की करंट q/t, कारण करंट म्हणजे काय तर फ्लो ऑफ चार्जेस पर युनिट टाइम, किती वेळामध्ये किती चार्जेस फ्लो होत आहेत त्याला आपण काय तर करंट म्हणतो। मग इथं आपण Q ची व्हॅल्यू काढायची आहे तर I आणि T ची व्हॅल्यू ठेवून देऊ, I ची व्हॅल्यू किती आहे। हां बरं, त्याआधी परत एक लक्षात ठेवा की बऱ्याचदा काय होतं की आपण युनिटकडे लक्ष राहत नाही। जसं आता यामध्ये जर मी आता 5 ठेवलं असतं तर आन्सर चुकलं असतं, तर ते तुम्हाला जमेल तिथपर्यंत SI युनिटमध्ये कन्वर्ट करा। म्हणजे जर काही मॅच होत नसेल तर मग सगळे SI युनिटमध्ये कन्वर्ट करायचं आणि काय तर मग प्रश्न सॉल्व करायचा। जसा करंटचा SI युनिट आहे एम्पियर तो तर बरोबर आहे, पण टाइम आहे तो 5 मिनिट, याला जर मी कन्वर्ट केलं तर 5 गुणाकारामध्ये 60, कारण SI युनिट काय टाइमचा तर तो सेकंद, तर हे 300 सेकंद होणार, 300 सेकंद होईल।
तर इथं व्हॅल्यू जर पुट केले तर बघा आय आहे किती तर 0.4, क्यू काढायचा आहे आणि टी किती आहे तर 300. त्यामुळे क्यू इज इक्वल टू किती येणार 0.4 इंटू 300. नेक्स्ट 300 गुणाकारामध्ये जर 4 केलं तर 1200 होतात आणि एक डिजिट नंतर पॉईंट दिलं तर तो येणार किती तर क्यू इज इक्वल टू 120 कुलम. कारण चार्जेसचा जो एसआय युनिट आहे तो काय तर तो पण कुलम आहे एसआय युनिट, कारण आपण सगळे एसआय मध्ये ठेवले. आन्सर इथं कशामध्ये येणार तर तो एसआय मध्येच येणार. सो आन्सर येणार काय तर 120 कुलम. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघू आपण. बघा काय दिव्यातील तारेच्या कुंडलाचा रोध म्हणजे रेजिस्टन्स दिलेला आहे 1000 ओहम. जर 230 व्होल्ट विभवांतराचा म्हणजे व्होल्टेज दिलेला आहे 230 व्होल्ट स्त्रोतापासून एका दिव्याला विद्युत धारा पुरवली जात असेल तर त्या तारेच्या कुंडलातून वाहणारी विद्युत धारा म्हणजे काय तर करंट काढायचा आहे. कशाच्या बेसिसवर हा प्रश्न आहे बघा. आर दिलाय, व्ही दिलाय आणि आय काढायचे म्हणजेच काय तर आपल्याला ओम्स लॉ यूज करायचा आहे जो आहे काय तर ओम्स लॉ V इक्वल टू IR. म्हणजे इलेक्ट्रिसिटी जर म्हटलं तर सगळ्यात बेसिक फॉर्म्युला. यावर आयोग आणि प्रश्न विचारले कारण मी सगळ्यात शेवटी आयोगाचे प्रश्न टाकले जे तुम्हाला होमवर्क करायचे सुरुवातीला पण सांगितलं. तर बस त्याच्या बेसिसवर काय तर फक्त व्हॅल्यूज पुट करून आन्सर काढायचे. ओम्स लॉवर तर 2022 मध्ये राज्यसेवेमध्ये एक प्रश्न आयोगाने विचारला होता जो शाळेच्या पुस्तकात नसला. सेम टू सेम जसा तसा कॉपी केलाय. इव्हन संख्या शब्द सगळ्या गोष्टी सगळ्यात जसा तसा कॉपी केलेला आहे. कशा बेसिसवर होता तर तो ओम्स लॉवरच होता. बघा व्हॅल्यूज जर पुट केलं मी एसआय युनिट आहे काही चेंज करायची गरज नाही. आपण डायरेक्ट व्हॅल्यूज पुट करू तर व्होल्ट किती आहे तर 230 आहे. करंट काढायचा आहे आणि रेजिस्टन्स आहे 1000. त्यामुळे आय इज इक्वल टू 230 डिवायडेड बाय हे 1000 या बाजूला घेऊन येऊ आपण. तर आय इक्वल टू किती येणार इथं 230 ला 1000 ने भाग दिला 0.23 कारण 3 डिजिट नंतर पॉईंट द्यावा लागेल तो 0.230 आणि इथं युनिट लिहा तो म्हणजेच काय तर एम्पियर जो एसआय युनिट आहे हे एसआय होते तर हे सुद्धा काय तर एसआय मध्ये येणार. सो या प्रश्नाचा आन्सर आहे 0.230 एम्पियर. नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न बघा काय. एका वाहक तारेची लांबी दिलेली आहे 50 सेंटीमीटर असून तिची त्रिज्या दिलेली आहे म्हणजे रेडियस दिलेली आहे 0.5 मिलीमीटर. या तारेचा रोध रेजिस्टन्स दिलेला आहे 30 ओहम. तर त्याची रोधकता ते काढायचे आपल्याला. आता अशा वेळेस कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल तो आहे काय तर रेजिस्टन्सचा फॉर्म्युला बघा. रेजिस्टन्स इज इक्वल टू रो एल बाय ए. रेजिस्टन्स इज इक्वल टू रो एल बाय ए. यामध्ये बघा आर दिले आहे, एल दिले, ए दिले आणि काय तर रोधकता काढायचं म्हणजे काय ज्याला आपण रेजिस्टिव्हिटी म्हणतो ते काय तर ते कॅल्क्युलेट करायचे. पण युनिट एकदा चेक करून घेऊ. बघा सेंटीमीटर मध्ये आहे, मिलीमीटर मध्ये आणि हा ओम हा तर एसआय मध्ये आणि हे बघा दोन्ही पण लांबी तर आहेत पण एक सेंटीमीटर आणि मिलीमीटर आहे. एसआय युनिट मध्ये कन्वर्ट करू कारण हा एसआय युनिट मध्ये आहे. 50 याला काय करायला लागेल आपल्याला 100 ने भाग दिलं की तो मीटर मध्ये कन्वर्ट होतो. त्यामुळे 0.50 मीटर. तसं या 0.5 आहे याला 1000 ने भाग दिलं की तो मीटर मध्ये कन्वर्ट होतो. पण आता तो 0.0005 होईल. त्यापेक्षा एक काम करतोय मी 1000 ने भाग द्यायचा आहे ना त्याला 10⁻³ ने काहीतरी गुणाकार करू तर हा होणार मीटर मध्ये आणि हा ओम रेजिस्टिव्हिटी काढून घेऊ. सगळे व्हॅल्यूज पुट करू. बघा आता रेजिस्टन्स किती आहे तर तो 30 आहे इज इक्वल टू रो काढायचा आहे. लांबी दिलेला आहे 0.50 आणि एरिया कसं काढता येईल तर हा असतो काय तर सर्कल असतो. त्यामुळे इथं लक्षात ठेवायचं की पाय आर स्क्वेअर. एरिया ऑफ सर्कल काय की पाय आर स्क्वेअर. त्यामुळे पाय आर स्क्वेअर त्याचा फॉर्म्युला जर ठेवला तर काय बघा की पायची व्हॅल्यू किती तर डायरेक्ट मी ठेवतो इथं 3.14 इंटू आर स्क्वेअर म्हणजेच काय की हे बघा रेडियस याचा स्क्वेअर ठेवावा लागेल म्हणजे 0.5 इंटू 10⁻³ आणि त्याचा स्क्वेअर. फक्त एवढं काय तर कॅल्क्युलेशन करायची आहेत आपल्याला. अगदी सोपी आहे. सगळं बघा मी रो ची व्हॅल्यू काढून घेतो. तर रो एका बाजूला लिहून घेतोय आणि सगळे व्हॅल्यूज या बाजूला घेऊन येतोय. तर इथे येणार काय तर बघा हा 0.5 इथं स्क्वेअर सोबत जर कॅन्सल केला तर एक 0.5 कॅन्सल होईल कारण याचा पूर्ण स्क्वेअर आहे. बरं ते जर कन्फ्यूज होत असेल तर पूर्णच लिहून घेतोय. बघा 30 इंटू 3.14 इंटू 0.5 इंटू 0.5 इंटू याचा स्क्वेअर करू आपण तर 10⁻³ इंटू 2 -6 डिवायडेड बाय हा 0.5 इकडे खाली येणार. आता 0.5 आणि 0.5 इथे कॅन्सल केलं मी. राहिले काय तर बघा आता इथं कॅल्क्युलेशन्स करून घेऊ. 30 गुणाकारामध्ये 0.5 म्हणजे किती होणार तर 15. 30 गुणाकारामध्ये अर्धा म्हणजे किती होणार 30 च्या अर्धे 15. आता परत 15 ने फक्त याला गुणाकार करायचा आहे म्हणजे आपल्याला रेजिस्टिव्हिटी लगेच मिळेल आणि या 10⁻⁻6 तर तसंच आहे. सो 15 गुणाकारामध्ये 3.14 15 × 60 चे शून्य लिहू आपण. हातचे 6 15 × 1 = 15
आणि 6 21च्या 1 हातचे 2 15 त्रिक 45 आणि 2 किती तर 47 आणि 2 डिजिट नंतर पॉईंट दिला तर आन्सर किती येणार 47.10 इंटू 10⁻⁻6 याचा युनिट काय असतो तर ओहम इंटू मीटर रेझिस्टिव्हिटीचा युनिट असणार आहे. सो आन्सर या प्रश्नाचं लक्षात ठेवा 47.10 इंटू 10⁻⁻6. आता थोडंफार पॉईंट इकडे तिकडे ऍडजस्ट करून याला पण चेंज केलं जाऊ शकतं. तर हे थोडा आता मॅथमॅटिक्सचा भाग आहे. हा थोडा कन्व्हर्जन शिका की नेमकं काय दिलं राहणार वगैरे. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय ते बघा. एक मीटर नायक्रॉनच्या तारेचा रोध बघा लांबी किती दिलेली आहे तर 1 मीटर आहे आणि रेझिस्टन्स दिलेला आहे किती तर 6 ओहम. तारेची लांबी जर 70 सेंटीमीटर केलास म्हणजे जो 1 मीटरचा आहे त्याची लांबी जर आता जर मी 70 सेंटीमीटर केलास तारेचा रोध किती असेल तो काढायचा आहे. म्हणजे लांबी जर कमी केलं तर मग अशा वेळेस रेझिस्टन्स मध्ये काय फरक पडतो. फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे परत तोच फॉर्म्युला आहे R = ρL/A. इथं लक्षात येतंय की काय तर लांबी आणि फक्त रेझिस्टन्स त्याचंच काम आहे. म्हणजे हे दोन आपल्याला कॉन्स्टंट्स कन्सिडर करायचे. मटेरियल तोच आहे कारण बघा ना तारेची लांबी कमी करायची म्हणजे मटेरियल तोच आहे. याचा अर्थ काय की रेझिस्टिव्हिटी आहे हा कॉन्स्टंट आहे तोच तार आहे त्यामुळे काय तर त्याचा म्हणजे याला जर मी कट केलं तर हा जो एरिया आणि हा जो एरिया मधला एरिया तो सारखाच राहणार आहे त्यामुळे हा सुद्धा कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ काय की रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. म्हणजे लेंथ कमी झाली लांबी जर कमी झाली तर रेझिस्टन्स पण कमी होईल. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तर ते लिहून घेऊ आपण की बघा की 1 मीटर साठी 6 ओहम आहे तर हे 70 सेंटीमीटर याला पण मीटर मध्ये कन्वर्ट करतोय मी तर इथं 100 ने भाग दिला तर 0.7 मीटर येणार. 1 मीटर साठी 6 ओहम आहे तर 0.7 साठी किती राहणार किंवा इथं R लिहू आपण तो R किती राहील ते काढायचे. R ची व्हॅल्यू काढून घेऊ क्रॉस मल्टिप्लाय करू R × 1 R आणि 6 × 0.7 7 × 42 आणि 1 डिजिट नंतर पॉईंट दिला. सो 4.2 ओहम R = काय येणार तर 4.2 ओहम येणार आहे. ठीक आहे बघा आता हा डायरेक्ट कॅल्क्युलेशन होता म्हणजे हे कॉन्सेप्ट होता मॅथमॅटिक्सचा भाग होता बाकी काही विशेष नव्हतं. मागचा जसा प्रश्न होता बस तोच फॉर्म्युला इथं पण यूज करायचाच होता. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय तर तो बघा 16 ओहम आणि 14 ओहम रोध एकसर जोडणीने जोडले. एकसर म्हणजे काय की ज्याला सिरीज म्हणतात. जर त्यांच्या दरम्यान 18 व्होल्ट इतके विभवांतर प्रयुक्त केले तर परिपथातून परिपथ म्हणजे काय तर सर्किट वाहणारी विद्युतधारा काढा तसेच प्रत्येक रोधाच्या टोकांच्या दरम्यानचे विभवांतर सुद्धा काढायचे. डायग्राम काढतो म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल बघा. 16 ओहमचा एक रेझिस्टन्स आहे आणि एक आहे 14 ओहमचा. हा 16 ओहम आणि काहीतरी इथं 14 ओहम. याचा अक्रॉस काय केलं तर आपण एक व्होल्टेज सप्लाय केला किती तर 18 व्होल्टचा. हा 18 व्होल्ट हा मायनस हा प्लस आणि प्लस कडून काय तर असा जो करंट आहे तो फ्लो होतो. नेहमी लक्षात ठेवायचे की सिरीज मध्ये जो करंट आहे बघा हा जो करंट इथून सपोज लेट्स से की I करंट निघाला तर तो करंट सगळ्यांमध्ये सारखाच फिरून तो परत येईल. म्हणजे या दोघांमध्ये पण करंट आहे तो सारखाच राहणार आहे पण दोघांमध्ये व्होल्ट आहे तो कमी जास्त राहील. म्हणजे कोणामध्ये कमी तर कोणामध्ये जास्त राहणार आहे. तो कसं काढता येईल तर बघा इथं प्रश्नामध्ये काय काय विचारले. वाहणारी विद्युतधारा काढायची आहे परिपथातून म्हणजे हा जो करंट आहे तो किती आहे तो काढायचा आपल्याला. तर तो कसं काढता येईल त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर सगळ्यात आधी हा रेझिस्टन्स दोन्ही मिळून रेझिस्टन्स किती होणार. सिरीज मध्ये असेल तर मग अशा वेळेस टोटल रेझिस्टन्स कसं काढतात तर दोघांची डायरेक्ट बेरीज करायची. दोघं असेल दोघांची बेरीज करा तिघं असेल तिघांची बेरीज करा. तर RS = किती येणार तर 30 ओहम येणार आहे. मग आता परत जो मग अशी आपण बघितला होता V = IR ओहम्स लॉ कारण व्होल्टेज दिलेला आहे रेझिस्टन्स आपण काढला तर करंट काढता येईल. तर तो किती आहे बघा इथं 18 व्होल्ट. इथं I ची व्हॅल्यू काढायची आहे आणि रेझिस्टन्स किती आहे तर 30. त्यामुळे I = 18/30. 6 चा भाग दिला तर इथे येणार किती तर बघा I = 6 चा मी भाग देतोय तर वर येणार 3 आणि इथं 6 चा भाग दिला तर इथे येणार 5. 3/5 म्हणजे काय तर 0.6 एम्पियर. हा जो करंट आहे I आहे तो किती आहे तर तो 0.6 एम्पियर आहे. म्हणजे परिपथातून वाहणारी जी विद्युतधारा आहे करंट आहे ते तर मिळालं आपल्याला. नेक्स्ट काय विचारले प्रत्येक रोधाच्या टोकांच्या दरम्यानची विभवांतर म्हणजे याच्या दरम्यान यांच्या दरम्यान किती आहे आणि याच्या दरम्यान सुद्धा किती आहे ते आपल्याला काढायचे. त्यासाठी सुद्धा परत तेच की V = IR. एक काम करून घेतो मी याला R1 लिहितोय आणि याला R2 लिहितोय. त्यामुळे V1 आणि V2 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. मग इथं V1 ची व्हॅल्यू काय येणार तर I कारण I तर समानच आहे सर दोघांमध्ये पण R दोघांमध्ये वेगवेगळे आहे. सो इथं ठेवलं मी R1 आणि इथं ठेवतोय मी काय तर R2. सो करंट बघा की 0.6 आपण ऑलरेडी काढलंय.
R1 ची व्हॅल्यू किती आहे तर 16, तर इथं 16 ने गुणाकार करू, तो 16 सकट 96 आणि हा एक डिजिट नंतर पॉईंट दिला. सो हा किती येणार तर याचा अक्रॉस किती येणार 9.6 एवढं येणार आहे. आणि याच्या अक्रॉस किती येणार तर तो पण बघा, V2 काढायचे आपल्याला. करंट आहे किती तर 0.6 आहे आणि रेजिस्टन्स किती आहे तर हा रेजिस्टन्स आहे 14. तर 14 सकट 84 होतात, तर हा झाला 8.4. त्यामुळे याचा अक्रॉस किती राहणार दुसऱ्याचा अक्रॉस 8.4. आता या दोघांची म्हणजे याच्यामध्ये व्होल्टेज किती आणि याच्यामध्ये व्होल्टेज किती आहे, तो टोटल हा इथून जो 18 व्होल्ट आपण जो देतोय तो तेवढा व्हायला पाहिजे. त्यामुळे बघा 9.6 आणि 8.4 बरोबर 18 व्होल्ट होत आहे. बरोबर काय तर 18 व्होल्ट होत आहे. याचा अर्थ आपला आन्सर काहीतरी बरोबर आहे. तर आपण दोघांमधून कोणता करंट जातोय सिरीजमध्ये सारखाच असतोच, तर तो करंट काढला. प्रत्येक रोधाच्या टोकांच्या दरम्यानचे विभवांतर दोघांमध्ये पण किती व्होल्टेज आहे ते सुद्धा काहीतरी इथं काढले. सिमिलर पुढचा प्रश्न आहे जो आपल्याला पॅरलल कनेक्शनशी रिलेटेड दिलेला आहे. बघा 5 ओम 10 ओम आणि 30 ओम 3 रेजिस्टर दिलेत. हा एक, दुसरा आणि हा तिसरा. 3 रोध समांतर जोडणीत जोडलेत. तर हे समांतर जोडणीमध्ये आपण असं जोडलं प्लस मायनस आणि हा करंट इकडे जाणार आहे. पहिला 5 ओम आहे, दुसरा 10 आहे आणि तिसरा 30 आहे. जोडले असून त्यांचे दोन टोकात 12 व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केले. म्हणजे यांच्यामध्ये किती केलं तर 12 व्होल्ट एवढं काय तर 12 व्होल्ट एवढं विभवांतर पोटेन्शियल डिफरन्स आहे तो प्रोव्हाइड केला. प्रत्येक रोधातून वाहणारी विद्युतधारा व परिपथातून वाहणारी म्हणजे या प्रत्येकांमधून किती करंट फ्लो होत आहे एक ते काढायचे आपल्याला. परिपथातून वाहणारी एकूण विद्युतधारा किती आहे ते सुद्धा काढायचं आहे आणि परिपथातील परिणामी रोध आहे तो पण काढायचा आहे. तर आधी आपण परिणामी रोध काढून घेऊ किती आहे तो बघा. पॅरलल कनेक्शन मध्ये काय असतं की 1/Rp या तिघां मिळून तिघांच्या जागी जर मला एकच रेजिस्टन्स लावायचा आहे ज्याला आपण परिणामी रोध म्हणतो तर तो किती असतो 1/Rp = 1/R1 + 1/R2 + 1/R3. सिरीज मध्ये डायरेक्ट आपल्याला ऍडिशन करावे लागते. इथं आपल्याला त्यांचा रेसिप्रोकल घेऊन काय तर ऍडिशन करायचे. तर 1/Rp याची व्हॅल्यू किती येणार बघा 1/5 + 1/10 + 1/30. एलसीएम घेतला मी 5, 10 आणि 30 चा तर 30 एलसीएम येतो. याला 30 करण्यासाठी 6 ने गुणाकार करावा लागेल. इथं 30 करण्यासाठी 3 चा गुणाकार करतो आणि इथं 30 करण्यासाठी 1 चा गुणाकार करावा लागेल. सो किती मिळते बघा मला 1/Rp = 6 आणि 3 9 आणि 1 10. 10 भागाकारामध्ये 30 म्हणजेच काय तर 1/3 10 चा गुणाकार केला. सो Rp ची व्हॅल्यू मला मिळाली की Rp = किती तर 3 ओम. याचा अर्थ हे 3 वेगवेगळे लावण्यापेक्षा एकच लावा याच्या जागी तर आपल्याला लगेच मिळेल. म्हणजे तो कितीचा लावा लागेल तर 3 ओमचा लावला की काम होऊन जाईल. आता जर याच्या जागी जर 3 ओमचा लावला म्हणजे सगळं मिळून 3 ओमच होत आहे. तर करंट किती फ्लो होणार आहे तर बघा इथून करंट किती फ्लो होईल असा जो करंट इथं आल्यानंतर काय होणार तर थोडा करंट इकडे जाईल, थोडा इकडे जाईल, थोडा इकडे जाईल. पण एकच राहील तर एकच कॉमन हाच करंट इकडे जाणार आहे. सो तो कसं काढता येईल आपल्याला बघा. एवढा भाग थोडासा मिटवून घेतोय मी. आपलं लक्षात ठेवायचं की Rp ची व्हॅल्यू किती आली तर ते 3 ओम आलेली आहे. आता टोटल करंट किती जाणार आहे तर परत ओम्स लॉ फार इम्पॉर्टंट आहे इलेक्ट्रिसिटी म्हटलं की. सो करंट काढून घेऊ आपण. व्होल्टेज किती आहे बघा 12 आणि परिणामी रोध आला होता आपला की 3 म्हणून. सो करंट टोटल करंट किती आहे तर 12 भागाकारामध्ये 3 म्हणजे I = किती तर 4 एम्पियर. हा इथून जो करंट निघतोय इथून जो करंट निघत आहे तो किती आहे तर तो 4 एम्पियर आहे. आता प्रत्येकांमध्ये किती करंट जाणार तो कसा काढता येईल तर बघा तो पण काढता येतो आपल्याला. हा जो व्होल्ट आहे 12 व्होल्ट हा बघा की हा या ठिकाणी पण 12 आहे, या ठिकाणी पण 12 आहे, या ठिकाणी 12 आहे. या पॉइंटला तर सर्वच कनेक्टेड आहेत. याचा अर्थ याचा अक्रॉस व्होल्टेज आणि याचा अक्रॉस व्होल्टेज हे तीन पण सारखेच आहेत. म्हणजे 12च राहणार आहे. फक्त आहे काय तर जसा सिरीज मध्ये करंट सारखा होता इथं लक्षात ठेवायचे की व्होल्टेज सारखा असतो. तिथं व्होल्टेज डिफरंट होता इथं लक्षात ठेवायचे की प्रत्येकांमधून करंट जाणार आहे तो वेगवेगळा असणार आहे. मग आपल्याला काढायचं आहे की प्रत्येकांमधून करंट किती जातोय तर आपण काढून घेऊ. बघा इथं याच्यावर मला फॉर्म्युला मिळत आहे की I = V/R. तर इथं I1 = V/R1 लिहितोय. याच्यामधून किती करंट जाणार हा जेवढा व्होल्टेज आहे आणि हा रेजिस्टन्स आहे. तर I1 = काढून घेऊ आपण की V = किती आहे तर 12 आणि रेजिस्टन्स किती आहे तर 5. 12 भागाकारामध्ये 5 कितीचा भाग जाईल तर 2.4 म्हणजे पहिल्या याच्यामधून करंट मिळाला मला की 2.4 एम्पियर. I2 ची व्हॅल्यू किती येणार I2 V/R2 म्हणजे 12 डिवायडेड बाय आणि दुसरा आहे किती तर 10 तर 10
इक्वल टू किती येणार तर हे 1.2 एम्पियर 1.2 एम्पियर. आणि तिसरा किती येणार तर बघा इथं काढतोय I3 इज इक्वल टू V/R3 इक्वल टू 12 डिवायडेड बाय हे किती आहे तर हे 30 आहे. भाग देऊ आपण किती किती बघा 3चा भाग दिला तर इथं 4/10 येणार. 3चा भाग दिला तर 4 इथं दिला तर 10. मग इथं 4 डिवायडेड बाय 10 म्हणजे 0.4. आता आपण 3 करंट काढले 0.4 2.4 आणि 1.2 या सगळ्यांची ऍडिशन टोटल जो करंट आहे ना आहे. कारण हा करंट सगळा इथं आल्यानंतर सगळं डिवाइड होतोय. त्यामुळे इथून जेवढा काही करंट निघतोय तो करंट म्हणजे काय की याच्यातून जाणारा यातून जाणारा यातून जाणारा या तिघांची ऍडिशन म्हणजे हा असेल. तो किती किती आहे तर बघा 2.4 आणि 1.2 म्हणजे 3.6 प्लस 0.4 म्हणजे किती झाला तर 4 एम्पियर होतोय. म्हणजे याचा अर्थ काय तर आन्सर पण आपला बरोबर आहे. सो आपण या प्रश्नामध्ये काय काय काढलं तर बघा प्रत्येक रोधातून जाणारी विद्युतधारा आताच काढलं I1 I2 आणि I3. परिपथातून वाहणारी एकूण विद्युतधारा ते पण सुरुवातीलाच काढलं होतं. एकतर हा असं काढा किंवा या सगळ्यांची ऍडिशन करा तो पण चालेल. म्हणजे डायरेक्ट हे विचारलंय तुम्हाला डायरेक्ट परिपथातून जाणारी विद्युतधारा काढायची ना डायरेक्ट हेच कॅल्क्युलेट करायचं. हे जास्त सोपी आहे म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल काढून मग ऍडिशन करण्यापेक्षा. आणि परिणामी रोध तो सगळ्यात सुरुवातीलाच काढलं होतं आपण की RP इज इक्वल टू 3 ओम आलं होतं. तर या 3 पैकी कोणतंही एखाद विचारलं होतं किंवा 2 किंवा 3 पण भाग हे विचारले जाऊ शकतात. सो या पद्धतीने आपण हा प्रश्न अटेम्प्ट केलाय. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय तर बघा नायक्रोम या मिश्र धातूपासून तयार झालेली 6 मीटर लांबीची तार तिचे कुंतल करून उष्णता निर्माण करण्यासाठी दिली आहे. बघा काय आहे नायक्रोम या मिश्र धातूपासून तयार केलेली 6 मीटर लांबीची म्हणजे लांबी दिलेली आहे आपल्याला 6 मीटर तिचे कुंतल करून उष्णता निर्माण करण्यासाठी दिली आहे. म्हणजे काहीतरी एक तार आहे तिथून काहीतरी हीट पास केलं ज्याचा आपल्याला तिचा विद्युत रोध पण दिलेला आहे की 22 ओम काय तर रेजिस्टन्स आहे म्हणून. तर मग अशा वेळेस 22 ओम रेजिस्टन्स असेल तर किती हीट जनरेट होणार आहे बघा उष्णता निर्माण होणार आहे. ही तार निम्म्यावर तोडली म्हणजेच काय करायची जी 6 मीटरची होती तिची लांबी आता काय झाली तर 3 मीटरच झाली आहे अर्धीच केलेली आहे. कुंतल तयार केले तर मिळणारी उष्णता अधिक असेल का. मग आता अशा वेळेस त्या तारेला तोडलं तर त्यातून जर हीट जर आपण जर मिळवली तर ती जास्त राहील की कमी राहील तो एक विचारले. शक्ती मिळवण्यासाठी तारेची कुंतलाची टोके व्होल्टेज पण दिलेला आहे की V इज इक्वल टू 220 व्होल्ट विभवांतर असणाऱ्या स्रोताला काहीतरी जोडलेली आहे. आता हा प्रश्न कसा सॉल्व्ह करता येईल तर बघा की हीट कसं काढल्या जातं किंवा पॉवर कशी काढली जाते. पॉवरचा फॉर्म्युला आहे V इंटू I आणि हीटचा फॉर्म्युला काय तर V इंटू I इंटू T. म्हणजे की पॉवर कितीसाठी यूज केलेला आहे त्याला काय तर आपण हीट किंवा त्याला आपण एनर्जी म्हणू. तर इथं V इंटू I चा गुणाकार करावा लागेल किंवा मग आपण ओहम्स लॉ जर ठेवला तर काय मिळते आपल्याला बघा की V इक्वल टू IR आहे ना तर I इक्वल टू V/R. तर या I च्या जागी जर मी V/R जर ठेवलं तर मला फॉर्म्युला मिळेल V/R V इंटू V स्क्वेअर डिवायडेड बाय R. कारण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये ते दिलेलं आहे. फॉर्म्युल्यामध्ये V दिलेला आहे आणि R पण दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला पॉवरचा हा फॉर्म्युला कामात येईल की V स्क्वेअर बाय R. सगळं मिटवून घेतोय मी आपण फक्त त्यांनीच कॅल्क्युलेट करू. 2 कंडिशन्स आहेत बघा पॉवर इज इक्वल टू V स्क्वेअर बाय R हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. मग अशी एक फॉर्म्युला आपण घेतला होता की R इज इक्वल टू रो L बाय A होता. याचा अर्थ काय की हा जो रेजिस्टन्स आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल लेंथ सोबत. आणि मगाशीच एक फॉर्म्युला पण प्रश्न पण घेतला होता की जर आपण अर्ध जर करत असेल तर हा कॉन्स्टंट आणि हा पण कॉन्स्टंट आहे आणि रेजिस्टन्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल L सोबत. याचा अर्थ काय की हा जर अर्धा होत असेल लांबी जर अर्धी होत असेल तर रेजिस्टन्स पण काय तर तो अर्धा होईल. याचा अर्थ काय की हा जो नवीन रेजिस्टन्स आहे तो किती राहणार तर R इक्वल टू 11 ओहमच आहे तो राहणार आहे 11 ओहम राहील. आता बघा दोन्ही केसमध्ये मी पॉवर काढून घेतो की कोणामध्ये जास्त आहे. फॉर्म्युला V स्क्वेअर बाय R या पहिल्यामध्ये V स्क्वेअर बाय R पहिला P1 लिहू आपण आणि दुसरा आपण P2 लिहू. पहिल्या कंडिशनमध्ये V स्क्वेअर बाय R ची जर व्हॅल्यू काढायची असेल V स्क्वेअर म्हणजे किती आहे तर हा 220 व्होल्ट म्हणजे 220 गुणाकारामध्ये मी 220 लिहितोय. स्क्वेअर लिहिण्यापेक्षा कॅल्क्युलेशनला सोपे जातील. त्यानंतर R ची व्हॅल्यू पण ठेवून देतोय किती आहे तर ते 22. सो आन्सर मला किती मिळणार बघा या 22चा इथं भाग दिला मी 10चा भाग जातोय 220 गुणाकारामध्ये 10 म्हणजे किती येणार तर ते 2200. किती येणार ते 2200. हा झाला पहिला भाग. म्हणजे पहिल्या कंडिशनमध्ये ज्यावेळेस पूर्ण 6 मीटरची तार होती त्यावेळेस काय तर एवढी पॉवर लागणार आहे P1. पण P2 किती राहणार तर बघा आता परत व्होल्ट तेवढाच आहे 220 गुणाकारामध्ये 220. पण आता डिवाइड आपल्याला कशाने करायला लागेल तर तो 11नेच. आता मला सांगा की याला जर अर्ध केलं तर ऑब्वियस आहे P2 ची व्हॅल्यू जर तुम्ही कॅल्क्युलेट केला
हा अर्धा करताय तर ही याची व्हॅल्यू डबल येईल, कारण वरचं तसंच आहे. कॅल्क्युलेट केलं तरी पण सारखंच येते. बघा इथं भाग देतोय मी, हे 20, 22 दुने 44 आणि 2 शून्य, त्यामुळे 4400. त्यामुळे जर आपण लांबी जर अर्धी करतोय तर अशा वेळेस पॉवर आहे ते जास्त कन्झ्युम होईल, हीट आहे ते जास्त यूज मिळणार आहे आपल्याला. त्यामुळे उष्णता अधिक मिळणार का, तर हो, या केसमध्ये उष्णता आहे ती अधिक मिळणार आहे, कारण पॉवर जास्त कन्झ्युम होत आहे. त्यामुळे उष्णता अधिक मिळेल. किती मिळेल, तर ते आपल्याला पॉवर दिलेला आहे की एवढं वॅट काय तर पॉवर आहे तो असणार आहे. ठीक आहे. तर हा प्रश्न थोडा समजून घ्या की कसं थोडासा सुरुवातीला लक्षात आले असेल की सोपे प्रश्न होते, अगदी डायरेक्ट प्रश्न होते, व्हॅल्यूज पुट करून आन्सर काढायचं होतं. पण आता तुम्हाला थोडंसं मॅथमॅटिक्स आणि थोडं कॉन्सेप्ट सुद्धा चांगला माहीत असायला पाहिजे. नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण. विजेवर चालणारी इस्त्री उच्च तापमानास निर्धारित केली असताना 1100 वॅट विद्युत शक्ती वापरते. बघा ज्यावेळेस टेम्परेचर खूप जास्त टेम्परेचर मला पाहिजे तर त्यावेळेस ते किती पॉवर यूज करत आहे, तर 1100 वॅट. तर कमी तापमान निर्धारित केली असताना किती वापरत आहे, तर पॉवर कमी तापमान असताना 303 वॅट आहे ते यूज करत आहे. या दोन्ही निर्धारणांसाठी वाहणारी विद्युतधारा, कारण त्यावेळेचा विद्युत रोध ते काढायचे आपल्याला. म्हणजे याच्या वेळेस दोन्ही निर्धारणांसाठी विद्युत धारा म्हणजे I1 ची व्हॅल्यू काढायची आहे, इथं सुद्धा I2 ची व्हॅल्यू काढायची आहे आणि रेजिस्टन्स सुद्धा काढायचा आहे, इथं सुद्धा काय तर आपल्याला R2 ची व्हॅल्यू काढायची. इस्त्री लक्षात ठेवायचं आहे की V = 220 व्होल्टच्या दरम्यान काय तर ते कनेक्ट केलेलं आहे म्हणून. आता हा प्रश्न कसा सॉल्व्ह करता येईल, तर बघा आपण परत तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला. कोणता, की पॉवरचा फॉर्म्युला. पॉवरचा फॉर्म्युला काय आहे की बघा असं सांगितलं होता V/I आहे ना. आपल्याला पहिल्यांदा लक्षात घ्या की इथं विद्युतधारा काढायची आहे, तर I ची व्हॅल्यू कसं काढता येईल, I = P/V. आता यामध्ये आपल्याला माहित आहे की P आहे इथं आणि V दिलेला आहे. ठीक आहे. हा, तर P दिलेला आहे आणि V दिलेला आहे, म्हणजे I तर लगेच मिळेल आपल्याला. त्यामुळे या I ची व्हॅल्यू काढून घेतोय मी की I1 = किती येते बघा. या पहिल्या केसमध्ये I1 ची व्हॅल्यू किती येणार, I1 = P/V. P आहे किती, तर 1100 आणि V किती आहे, तर हे 220. 0 0 कॅन्सल केला, 110 भागाकारामध्ये 22 म्हणजे किती येणार, 5 एम्पियर. या केसमध्ये I2 ची व्हॅल्यू किती येणार, तर P/V. P किती आहे, तर 330 आणि V किती आहे, तर 220. 0 0 कॅन्सल केला, 11 11चा भाग दिला 3 भागाकारामध्ये 2 म्हणजे 1.5 एम्पियर हे मिळालं आपल्याला. म्हणजेच काय मिळालं, तर आपल्याला I1 आणि I2 ज्या वेळेस 1100 वॅट पॉवर यूज करत आहे त्यावेळेस किती करंट आहे आणि ज्यावेळेस 330 वॅट यूज करत आहे त्यावेळेस किती आहे ते पण काढले आपण. नेक्स्ट काय काढायचे आपल्याला, दोघांच्या वेळेस इथं R1 आणि R2 ची व्हॅल्यू काढायची आहे. ते कसं काढता येईल, परत ओम्स लॉ आपल्याला माहिती आहे V = IR. R ची व्हॅल्यू काढायची आहे तर V/I करता येईल. आणि या केसमध्ये बघा की आपल्याला हा तर फिक्स आहे 220 करंट मिळाला तर R काढता येतो, इथं सुद्धा काय तर करंट मिळाला तर काढता येतो. ठीक आहे ना. तर ते व्हॅल्यूज काढून घेऊ आपण की R1 ची व्हॅल्यू किती येणार, तर V/I. व्होल्टेज लक्षात ठेवा 220 आहे आणि या केसमध्ये करंट आपल्याला यूज करायचे 5, त्यामुळे 220 भागाकारामध्ये 5 किती येणार आन्सर, तर 44 ओहम. किती येणार, 44 ओहम. या केसमध्ये किती येणार, R2 = V/I. 220 भागाकारामध्ये करंट किती आहे, तर 1.5. सो इथे येणार 1.5. भाग दिला तर बघा काय येतो इथं मी पॉईंट काढून घेतोय, तर इथे येणार 220 वर 10चा गुणाकार केला, खाली पण 10चा गुणाकार करू. भाग दिला इथं तर लक्षात येतं किती येते बघा की अंदाजे कितीचा भाग जाईल. 5चा भाग दिला इथं तर खाली येतोय 3 आणि इथं 5चा भाग दिला तर 440. 440. आता इथं पूर्ण भाग तर जात नाही, क्लिअर दिसत आहे की 4 आणि 4 8 होत आहेत, पूर्ण भाग जात नाही. अंदाजे थोडासा भाग देऊन बघू आपण किती भाग जातोय बघा. 3चा भाग दिला, 3 1 3 उरला 1 आणि 4 म्हणजे 14 झाले, 4 त्रिक 12 किती उरले, तर 2 आणि हे 0 म्हणजे 20 झालेत, तर साइन त्रिक 18 परत 2 उरलेत म्हणजे परत 6चा भाग जाईल, परत 2 उरतील परत 6चा भाग जाईल. सो 146.667 असा काहीतरी ऑप्शन राहणार. 146 किंवा 147 राहील किंवा दोघांचा मधला राहील. सो याच्यामध्ये जो रेजिस्टन्स आहे तो एवढा 146.66 ओम आहे तो येणार आहे. या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण. विजेचा एक टंगस्टन दिवा
घरी परिपथात बसविला आहे. घरगुती विद्युत पुरवठा 220 व्होल्ट. आपल्या इंडियामध्ये लक्षात ठेवायचे की जो डोमेस्टिक सप्लाय आहे तो 220 व्होल्ट असतो. इतक्या विद्युत विभवांतर चालतो. म्हणजे रेजिस्टन्स दिलेला आहे की 220 व्होल्ट आहे म्हणून, सॉरी व्होल्टेज दिलेला आहे किंवा पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे 220 व्होल्ट. चालू केल्यावर जर 0.45 एम्पियर इतकी विद्युतधारा दिव्यातून वाहत असेल, किती करंट जातोय तर 0.45 एम्पियर, याचा युनिटच आहे, असेल तर दिवा किती वॅट विद्युत शक्तीचा आहे, म्हणजेच काय तर आपल्याला किती पॉवरचा आहे तो काढायचा आहे. आणि हा जर दिवा 10 तास जर चालू असेल तर किती युनिट वीज खर्च होईल ते सुद्धा काढायचे. आता हे वीज खर्च किती होतं, किती युनिट जळतात आणि त्यासोबत त्याचा बिल किती येतो, अशा आयोगाने 2 ते 3 प्रश्न आतापर्यंत विचारलेत. ते आपण PYQ मध्ये तर कव्हर केले. हा प्रश्न सॉल्व्ह करायचा बघा. सगळ्यात पॉवर काढून घेऊ. पॉवरचा फॉर्म्युला आताच 2 वेळा झाला आपल्याला. पॉवरचा फॉर्म्युला काय आहे तर P = VI. P = काय तर VI. म्हणजे हे इथं व्हॅल्यू दिलेलेच आहे, डायरेक्ट व्हॅल्यूज पुट करायचे. त्यासोबत काय तर ते SI युनिट पण दिलेले आहेत. सो V ची व्हॅल्यू 220 गुणाकारामध्ये I 0.45. या 0 ला मी इथं गुणाकार केलं म्हणजे 10चा गुणाकार जर मी इथं केलं तर इथं किती येणार, फक्त 22 राहणार आणि इथे येणार 4.5. आता गुणाकार करून घेऊ. 22 गुणाकारामध्ये 5 म्हणजे 110 होतात. हातचे 11 येतील. 22 × 88 आणि हे 11 म्हणजे काय तर 99 आणि एक डिजिट नंतर काय तर पॉईंट देतोय मी. सो 99 वॅट एवढं काय तर जळणार आहे. आता आपल्याला काय विचारले अजून एक की किती युनिट जळणार. नेहमी लक्षात ठेवा, बिल जरी काढायसाठी जर प्रश्न आला किंवा असं काही प्रश्न आला की 1 युनिट म्हणजे नेमकं किती होतं तर 1 किलोवॅट इंटू 1 आवर. 1 किलोवॅट इंटू काय तर 1 आवर म्हणजे 1 किलोवॅटची एखादी मशीन जर 1 तास जर चालत असेल तर अशा वेळेस किती तर 1 युनिट जळणार. 1 किलोवॅटची मशीन 1 तास जर चालली तर त्यावेळेस काय तर 1 युनिट जळणार. म्हणजे आपल्याला हा जो वॅट आहे याला किलोवॅटमध्ये कन्वर्ट करावा लागेल. याचा अर्थ याला आपल्याला कितीने तर 1000 ने भाग द्यावा लागेल. तर त्यावर तो काय होणार तर तो किलोवॅटमध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे याला जर मी 1000 ने भाग दिला तर 0.099 होणार. आणि तासामध्ये किती तास आहे तर 10 तास आहे, त्यामुळे इथं गुणाकार 10 करू तर आन्सर येणार काय तर 0.99 एवढी येणार आहे. आणि हेच या ठिकाणी युनिट काय लिहू तर आपण युनिट 0.99 युनिट किंवा 0.99 किलोवॅट इंटू आर हे सुद्धा लिहिला जाऊ शकतं. आता बऱ्याच प्रश्नांमध्ये किंवा आयोगाने एक प्रश्न विचारले की जर रेट दिलाय, लेट्स से की 5 रुपये आहे किंवा 7 रुपये असं काहीतरी आहे, की किती रुपये मग बिल होणार म्हणून. तर याला काय तर 5 रुपये रेट असेल, याला 5 ने गुणाकार करा आणि आन्सर काढा. 7 रुपये 7 ने गुणाकार, कारण एका युनिटचा तो रेट आहे त्यामुळे 5 ने असेल, 5 रेट असेल, 5 ने गुणाकार करू आणि बिल काढून घेऊ. ठीक आहे. तर युनिट म्हणजे लक्षात ठेवा हे फार इम्पॉर्टंट आहे. 1 युनिट इज इक्वल टू 1 किलोवॅट इंटू 1 आर. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा काय आहे. कोण अधिक विद्युत ऊर्जा खर्च करेल, 500 वॅटचा टीव्ही संच 30 मिनिटांसाठी किंवा 600 वॅटची शेगडी 20 मिनिटांसाठी. परत तेच आहे की युनिटच काढायचे, कोण जास्त ऊर्जा खर्च करेल म्हणजे एनर्जीच काढायचे ना. आणि युनिट लक्षात ठेवा की तो एनर्जीचा युनिट आहे. टीव्ही साठी जर आपण काढला तर बघा काय आहे 1 युनिट इक्वल टू काय सांगितलं तुम्ही तुम्हाला की 1 युनिट इक्वल टू 1 किलोवॅट इंटू 1 आर आहे. आता इथं जर टीव्ही साठी जर आपण काढून घेतलं तर किती येते बघा 500 त्याला 1000 ने भाग दिलं तर 0.5 किलोवॅट होईल. आणि 30 मिनिट म्हणजे काय तर अर्धा तास आहे. सो 5 × 5 = 25 आणि 2 डिजिट नंतर पॉईंट देऊ तर 0.25 युनिट्स एवढे काय तर जळणार आहे. 0.25 युनिट जळणार आहे जर 500 वॅटची टीव्ही 30 मिनिटांसाठी जर सुरू असेल तर. ते जर शेगडीचं जर बघितलं आपण तर बघा शेगडी किती खात आहे, शेगडी किती एनर्जी खाणार आहे. तर इथं युनिट काढून घेऊ आपण की युनिट किती आहे. हा 600 आहे, त्याला आपण किलोवॅटमध्ये कन्वर्ट केलं, 1000 ने भाग देऊ 0.600 आणि हे 20 मिनिट आहे त्याला पण तासामध्ये कन्वर्ट करावं लागेल तर त्याला 20 ला 60 ने भाग देऊ. कितीचा भाग जाणार बघा इथं, हा इथं भाग दिला. याला जर मी 10चा गुणाकार केलं तर 6 होतं. याचा अर्थ काय तर इथं 6 ने भाग 10 ने भाग जातोय. सो 2/10 म्हणजे किती तर 0.2 युनिट्स काय तर हे खाणार आहे. याचा अर्थ लक्षात येत आहे की कोण जास्त एनर्जी लागत आहे 0.25 आहे, हा 0.2 आहे. त्यामुळे काय तर टीव्ही आहे, टीव्ही काय तर जास्त ऊर्जा खर्च करणार आहे. तर या पद्धतीने आपण इलेक्ट्रिसिटीचे टोटल किती लक्षात येते आपल्याला 10 न्यूमरिकल्स आहेत ते आपण कव्हर केले. 10 न्यूमरिकल्स कव्हर केलेत. बऱ्यापैकी मी प्रयत्न केलाय की आयोगाने जसे प्रश्न विचारले त्याच बेसिसवर काय तर हे प्रश्न कव्हर करण्यासाठी. तुम्हाला प्रश्न दाखवून देतोय की आयोगाचे पण प्रश्न
याच फाईलमध्ये टाकलेत, नक्की डाउनलोड करा आणि प्रयत्न करा. हे प्रश्न परत ट्राय करा, स्वतःहून ट्राय करा. जर काही डाऊट आलं तर परत एकदा व्हिडिओ बघा. आणि त्यासोबतच जे तुम्हाला सांगितलं होतं की होमवर्क काय आहे, तुम्हाला होमवर्क आहे काय, तर जे आयोगाचे जे PYQs आहेत बघा, राज्यसेवा 2017चा, त्यानंतर 18चा, त्यानंतर परत कंबाईन 18चा आहे. हा प्रश्न MESचा आहे, म्हणजे जे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस जी एक्झाम होते, आता ते तर राज्यसेवा सोबतच होत आहे त्यांची प्रिलिम, त्यामुळे काय तर हा पण प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. थोडासा टफ आहे पण प्रयत्न करा नक्की, कारण आपण कॉन्सेप्ट आणि फॉर्म्युले तर घेतलेले आहेत, त्याच्या बाहेरचं नाही आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न काय आहे, राज्यसेवा प्री 2022चा. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण सगळे कव्हर केलेत. तर परत एकदा सांगतोय की तुम्हाला जर याची PDF आणि व्हिडिओ जर ची लिंक जर हवी असेल तर MPSC_AON आहे, त्यासोबतच काय तर S-EXAMRACE यावर जाऊन तुम्हाला ते व्हिडिओची लिंक आणि काय तर PDF ही मिळवता येईल. आणि बॅचबद्दल परत एकदा सांगतोय की 10 जूनपासून बॅच सुरू होत आहे. रिव्हिजन बॅच आहे MPSC येणाऱ्या जी राज्यसेवा संयुक्त गट ब गट क आणि त्यासोबतच काय तर येणारी जी मेन्स होईल नंतर कंबाईनची, त्यासाठी सुद्धा ते फार इम्पॉर्टंट आहे. सामान्य विज्ञान आपण फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी सगळं कव्हर करणार आहोत. 10 जूनपासून सुरुवात होत आहे, जी ऑनलाईन लाईव्ह बॅच आहे. काय काय प्रोव्हाइड केलं जाईल यामध्ये लक्षात घ्या की मोर दॅन म्हणजे 20+ लेक्चर्स यामध्ये आहेत. PDF नोट्स आपण जे घेणार आहोत ते सगळे PDF तुम्हाला अवेलेबल होतील. तुम्ही आता पण जाऊन बघा, भरपूर तुम्हाला PDF सायन्सचे PDF हे तुम्हाला दिलेल्या 2 टेलिग्राम चॅनल आहेत त्यावर मिळतील. टॉपिकनुसार मागील आपण 10 ते 12 15 वर्षाचे काय तर प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करू. 10 वर्षाचे सगळे करणार आहोतच. न्यूमरिकलची प्रॅक्टिस आपण यूट्यूबला आता घेत आहोत. परत काही एक्स्ट्रा प्रॅक्टिस तुम्हाला त्यावेळेस प्रोव्हाइड केली जाईल. त्यासोबतच क्वेश्चन बँक्स म्हणजे सगळं आपलं शिकून झाल्यानंतर 500+ क्वेश्चन्स बँक्स हे तुम्हाला त्यानंतर प्रोव्हाइड केले, ज्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे 100 100 200 200 300 प्रश्नही तुम्हाला तिथं प्रॅक्टिससाठी मिळेल आणि ते पण व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स पाहायला मिळतील. तर ही बॅचची वैशिष्ट्ये आहेत. जर काही इन्क्वायरी असेल तर AONICEला नक्की कॉन्टॅक्ट करा. आज आपण इथंच थांबूया. उद्या परत एक कुठला तरी टॉपिक फिजिक्स किंवा केमिस्ट्रीचा त्यावरचे न्यूमरिकल्स नक्की कव्हर करू. थँक्यू व्हेरी मच.